आयुर्वेदिक क्लिनिक याचं उद्घाटन झालेलं आहे गारखेडा रिलायन्स मॉलच्या बाजूला. आणि इथे पंचकर्म आणि आयुर्वेदिक पूर्ण ट्रीटमेंट तुम्हाला स्किन डिसीजेस, श्वासाचे आजार, वाताचे आजार असतील किंवा स्त्रियांचे काही आजार असतील आणि काहीही आजार असेल तर ते सगळ्यांमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट मिळेल. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुर्वेदिक क्लिनिक भरपूर आहेत, परंतु आपल्या क्लिनिकचं काही वैशिष्ट्य राहणार आहे का आणि आपलं ट्रीटमेंट कशा पद्धतीचे राहणार आहे? आपल्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये एकदम आधुनिक सुविधा आहेत सर्व प्रकारच्या आणि सगळ्या पेशंटला व्यवस्थित वेळ देऊन त्यांची पूर्णपणे केस घेऊन हिस्ट्री व्यवस्थित घेऊन अर्धा घंटा पेशंटला पूर्ण वेळ देऊन चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट केलं जाईल. आयुर्वेदिकची काही औषधंसुद्धा मिळतील का आपल्याकडे? आयुर्वेदिकचे औषधं आपण स्वतःकडूनच देतो आणि सगळे कॉम्बिनेशन्स वगैरे बनवून सगळे औषधं देतो आपण. होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकमध्ये काय फरक आहे? होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकमध्ये भरपूर फरक आहे. म्हणजे होमिओपॅथिकचा मला फार एक्सपिरियन्स नाही, पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्हाला एकदम नॅचरली हील करते आतून आणि मुळासकट तुमचे रोग दूर करते. या निमित्ताने काही रुग्णांना तुम्ही छत्रपती संभाजीनगरचं काय आवाहन करणार? छत्रपती संभाजीनगरमध्ये जे कोणी रुग्ण आहेत, जर का तुम्हाला काही स्किन डिसीजसारखे डिसीजेस असतील किंवा मग वाताचे आजार असतील, फक्त पेन किलरवर स्वतः घर बसल्या ट्रीटमेंट घेऊ नका. त्याने साईड इफेक्टसुद्धा होतात आणि आयुर्वेदिकने सुद्धा साईड इफेक्ट होतात. स्वतःहून औषधं माघारी घेऊ नका. प्रॉपर जे आयुर्वेदिक डॉक्टर प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्याकडूनच ट्रीटमेंट घेत चाल. तुम्हाला संपर्क साधण्यासाठी काही कॉन्टॅक्ट 9404292767 आणि ॲड्रेस गारखेड्याचा रिलायन्स मॉल जो आहे त्याच्या बाजूचीच बिल्डिंग आहे, तिथे आल्याच्यानंतर कळेल. प्राणदा क्लिनिक आहे सर. आपल्याकडे कोणत्या अत्याधुनिक प्रकारपासून आयुर्वेदिक हॉस्पिटल काय काय होणार आहे आपल्याकडे? आता जे पंचकर्म सेंटरमध्ये जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण वापरतो आहे ती आपण इथे लावलेली आहे. त्याच्यानंतर मॅडमची प्रॅक्टिस जी आहे ती वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये झालेली आहे. कॅन्सर स्पेशालिस्ट, जनरल प्रॅक्टिशनर, इनफर्टिलिटी आणि दॅट टू म्हणजे असं नाही आहे की फक्त आयुर्वेदिकच केलेलं आहे. तिने काही ठिकाणी मॉडर्न ठिकाणी पण प्रॅक्टिस केली आहे. तर तिथे आपल्याकडं कसं आहे की जिथे गरज आहे डायग्नॉसिसची तिथं मॉडर्न टेक्नॉलॉजीचं डायग्नॉसिस वापरून मग आपण आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट करतो. म्हणजे डायग्नॉसिसला जिथं गरज आहे तिथे मॉडर्न वापरतो आणि मग ट्रीटमेंटसाठी प्युअर आयुर्वेदिक. ट्रीटमेंटमध्ये कुठेही ॲलोपॅथी किंवा दुसरं पॅथी नाही आहे, तिथं प्युअर आयुर्वेदिक वापरतो. आयुर्वेदिक हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, तुमच्या वतीने त्यांच्यासाठी काय शुभेच्छा देणार? डॉक्टर स्नेहल तांगडे आणि आमचे मित्र नितीन तांगडे सर यांचं हे जे प्राणदा क्लिनिक आहे, सगळ्यात आधी त्यांना खूप शुभेच्छा. आयुर्वेदिक क्लिनिकची आज गरज आहे, कारण की आपण बघतो की बरेच आजार आहेत ज्याला ॲलोपॅथी ट्रीट नाही करू शकत आणि खूप प्राईम लोकेशनवर यांचं हे क्लिनिक आहे आणि मला पूर्ण म्हणजे गॅरंटी आहे की हे क्लिनिक खूप चांगली सेवा देईल रुग्णांना आणि आपण सगळ्यांनी येऊन एकदा व्हिजिट करावी. आणि तुम्हाला म्हणजे फक्त काही आजार असेल तरच नाही, पण एक प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा या क्लिनिकला तुम्ही व्हिजिट करून पंचकर्म करू शकता. पुन्हा एकदा मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर तुम्हाला शुभेच्छा. प्राणदा क्लिनिकच्या उद्घाटनाप्रसंगी दोन्ही तांगडे सर, तांगडे मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा. तांगडे सरांचं जसं फिजिक्ससाठी संपूर्ण शहरात खूप मोठं नाव आहे का, कारण क्वालिटीसाठी ते प्रसिद्ध आहेत फिजिक्स विषयाच्या. तसंच मॅडमलासुद्धा आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी मॅडमचं शहरामध्ये भरपूर मोठं नाव होईल. आणि मगाशी सरांनी बोलताना एक गोष्ट सांगितली की ज्या गोष्टी ॲलोपॅथीने ट्रीट झाल्या नाही त्यांचे रिझल्ट्स प्रोड्यूस केलेत त्यांनी, IVFचे असतील किंवा बालदम्याच्या बाबतीत असतील. तर ज्या गोष्टी 3-3, 4-4 हॉस्पिटल बदलूनसुद्धा व्यवस्थित क्युअर झाल्या नाही त्या मॅडमनी अगदी 6 ते 7 महिन्याच्या कालावधीमध्ये आयुर्वेदिक पद्धतीने क्लिअर केल्यात. तर त्यासाठी मला असं वाटतं सगळ्यांनी एकदा ते आणि त्याच्या संबंधित अजून काही जे आजार असतील त्यासाठी एकदा नक्कीच इथे भेट द्यायला पाहिजे. थँक्यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.